Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा. एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. राष्ट्रवादीतल्या एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी, सूत्रांची माहिती. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. तर पवारांची राष्ट्रवादीत सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू, हे नक्की, विजय वडेट्टीवारांचं सूचक भाष्य. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण. मैत्रीमुळे भेटले असावेत, दत्ता भरणेंचं वक्तव्य. तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुप्रिया सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना. नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्त्वाची बैठक. दिल्लीत इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता. कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू. आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची. राम कदम आक्रमक. कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी. तर सरकारनं याबाबत दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना. पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती. शेकडो कोटींचा खर्च करून सुद्धा प्रशासनाला बादल्यांचा आधार. मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल. नाशिककरांवरील ढगफुटीचा संकट टळलं. अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला. पर्जन्यवृष्टी मात्र कायम. अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळ बंद. 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या आणि दुकानं हटवली. पूरजन्य परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क. त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खोडाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ताच खचला. 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.